आशा करते की मस्त आणि मजेतच असाल। तर मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन YouTube व्हिडिओमध्ये। तर आज सकाळच्या स्वयंपाकामध्ये पोळी आणि भाजीचा बेत झालेला होता आणि सिलेंडर संपला। तर आता काहीतरी दुपारसाठी झटपट असं मला बनवायचं आहे। सकाळची भाजी आहे, काही पोळ्या शिल्लक आहे। तर इंडक्शनवर एक नवीन रेसिपी ट्राय करत होते, तर विचार केला की तुमच्यासोबत देखील शेअर करावं। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। खरंच मला कधी वाटलं नव्हतं की इंडक्शन हा एवढा उपयोगी पडेल। आमच्या लग्नामध्ये 8 वर्षापूर्वी नवरबांचे जे कलिग होते, मीन्स ऑफिसमधले जे फ्रेंड्स होते, त्यांनी गिफ्ट केला होता। याला मी खूप बोटावर मोजण्या इतकंच यूज केलेला आहे, कारण माझ्याकडे 2 सिलेंडर आहेत, त्यामुळे नेहमी एक सिलेंडर भरलेलाच असायचा। जेव्हा आम्ही या नवीन घरी शिफ्ट झालो ना, मला तर विचार आला की कोणाला देऊन टाकावं, नाही तर विकून टाकावं। पण आता मात्र वाटतं बरं झालं विकलं नाही। कधी कोणतीही परिस्थिती येऊ शकते, त्यामुळे ज्या या काही महत्त्वाच्या गोष्टी आहे खरंच आपल्या घरात साठवून ठेवायला हवे। तर मी खाली देवघराच्या खाली एक अलमारी आहे, तिथे याला ठेवते। आणि एखाद्या वेळेस असं होतं की सिलेंडर तर भरलेला असतो, पण नवरोबा ऑफिसमध्ये असले की मग सिलेंडर लावला जात नाही। मग अशा वेळेस भात वगैरे स्पेशली मांडायचा असला तरच मी इंडक्शनचा यूज करते, कारण माझ्याकडे इंडक्शनची भांडी नाही। पण यावेळी मी आवर्जून लक्षात ठेवले होते की हा जेव्हा मी दिवाळीला कुकर घेतला 3 लिटरचा, तेव्हा मात्र त्याचा जो सरफेस आहे तो प्लेन घेतला होता। त्यामुळे हा एक कुकर आणि कढईच मी यावर यूज करत असते। आणि स्पेशली एखाद्या वेळी मला इंडक्शनवर काही बनवायची गरजही पडली तर मग भात आणि वरण एवढंच पॉसिबल असतं। तर आज काय झालं की रात्रीचं वरण ऑलरेडी थोडंफार उरलेलं होतं। या व्यतिरिक्त सकाळची थोडीशी मटरची भाजी आहे, पण तेवढं देखील आमच्या 5 जणांना पुरलं नसतं। त्यामुळे मी मस्त अशी नेपाळी डिश बनवणार आहे। ऑलरेडी बरेचदा बनवली, पण तुमच्यासोबत मी शेअर केली नाही। तर तुम्ही बघितलं, तांदळामध्ये मी 2 बटाटे देखील पील करून टाकले होते। आता माझ्याकडे भांडी नाही आहे, तर 1 बाय 1 सगळं करणं मला तर पॉसिबल होत नाही, त्यामुळे 2 बटाटे मी त्यातच घातले आहे। अगदी झटपट अशी बनणारी रेसिपी आहे। आणि मी लक्ष दिलं, एवढ्या दिवसात मी कधी लक्ष दिलं नाही, अगदी 2च मिनिट लागले कुकर व्हायला। 2 शिट्ट्या मी कुकरच्या केल्या आहेत। त्यानंतर वाफ होतपर्यंत मी वरणाची देखील तयारी करून घेणार आहे। जर कधी तुम्ही इंडक्शन यूज केले नसेल ना, तर खूप लवकर यावर स्वयंपाक होतो। जसं दूध बॉईल वगैरे तुम्हाला करायचं असेल, तर एकदम आपलं डोकं मीन्स डोळे कॉन्सन्ट्रेशननी त्याच्यावर ठेवावं लागतं, नाही तर दूध कधी उतू जाईल हेही कळत नाही। तर इथे मी म्हणूनच वरणाची तयारी पहिलेच करून घेतली। थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तरी देखील फोडणी वगैरे जळू शकते। त्यामुळे इंडक्शन यूज जर तुम्ही करत असाल तर ही काळजी तर नक्की घ्या। आणि जे लोक नेहमी इंडक्शन यूज करतात त्यांना तर ही सवयच झाली असते। इथे फोडणीचं वरण देखील रेडी झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता या कढईचा देखील खालचा जो सरफेस आहे तो प्लेन आहे। तर हा जो इंडक्शन आहे ना, यावर प्लेनच भांडी लागतात, त्यामुळे माझ्याकडे खूप कमी प्लेन भांडी आहे। पोळ्या तर मी यावर करूच शकत नाही। पण आजकाल ना एक इन्फ्रेड कुकटॉप म्हणूनही मिळतो, त्याबद्दल तर मला यूट्यूबवरूनच माहिती झालं। त्यावर आपल्या घरातली कुठलीही भांडी आपण यूज करू शकतो, इवन पोळ्या देखील बनवू शकतो। तर तुम्ही जर कुठलाही इंडक्शन घ्यायच्या शोधात असेल तर पहिले खरंच नक्की स्टडी करा आणि त्यानंतरच इंडक्शन घ्या। तर इथे कुकरमधली वाफही निघाली होती, त्यामुळे 2 त्यातले बटाटे काढून घेतले। आणि सध्या तरी मी इथला एकाच बटाट्याचा यूज करणार आहे आणि एक बटाटा नंतर यूज करणार आहे। तर अगदी लांब काप मी याचे कट करून घेतले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही शेप कट करू शकता। त्याचबरोबर अगदी लांब कांदा देखील मी कट करून घेतला आहे। त्याचबरोबर आपल्याला दही घ्यायची आहे, अगदी अशी छानशी फेटून घ्यायची आहे। आणि जेवढं काही आपण बारीक कांदा कट केलेला आहे, त्याचबरोबर बटाटा कट केले आहे, भरपूर अशी कोथिंबीर, तुम्ही वाटेल तर हिरवी मिरचीही यात घालू शकता। तर मी हे सगळं यामध्ये घालणार आहे। आवडीनुसार आपल्याला बेसिकचे मसाले घालायचे आहे। आणि त्यानंतर मस्त असा जिरा, मोहरी, कढीपत्ता, भरपूर असं बारीक लसूण, लाल मिर्च, त्याचबरोबर तुम्ही तेलामध्ये कश्मीरी लाल मिर्च वगैरे घालू शकता। आणि त्यानंतर आपल्याला भरपूर असा तडका मारायचा आहे। आता आमच्याकडे जास्त तिखट घात नाही, त्यामुळे अगदी सिंपल असा मी तडका दिलेला आहे। आणि त्यानंतर आपली मस्त अशी नेपाळी चुकोनी रेसिपी रेडी आहे। खरंच खायला खूप टेस्टी लागते। आता जसं बघा, उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळ्यात बऱ्याचदा भाजी बनवायला कंटाळा येतो, नाहीतर मग रोज तीच भाजी खाऊन बोर होतं। मग अशा वेळेस तुम्ही भातासोबत ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खरंच तुम्हाला आवडेल। मला वाटतं सर्वात जास्त पसारा होतो तो म्हणजे ज्यांच्या घरात लहान मुले आहे, कारण जिकडे तिकडे त्यांच्या खेळण्या पडलेल्या असतात। तर माझी मुलगी देखील हॉलमध्ये वगैरे टॉईज खेळते आणि काय व्हायचं की तिला जो मी खालचा ड्रॉवर आहे तो दिलेला होता आणि त्या ड्रॉवरमध्ये देखील आता स्टोरेज फुल झालेलं आहे। त्यामुळे ही जी खाली स्पेस होती ना, त्यामध्ये मी हे 2 ऑर्गनायझर ठेवलेले होते। पण बघा, ते दिसायला छान नाही आहे, कारण ते ऑर्गनायझर ऑलरेडी मी पहिले ड्रॉवरसाठी बनवले होते आणि जुन्या टी-शर्टपासून बनवले होते। तुमच्यासोबत व्हिडिओही शेअर केलेला आहे।
पण आता मला असं वाटलं की स्टोरेज फुल झालेलं आहे आणि हे जे 2 ऑर्गनायझर आहे ते वरती ठेवून असल्यामुळे दिसायला छान दिसत नव्हते. त्यामुळेच मी अगदी सिंपल अशी तुमच्यासोबत ऑर्गनायझरची आयडिया शेअर करणार आहे. बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारचे कार्डबोर्ड असतात. तर या कार्डबोर्डची क्वालिटी खूप छान होती. त्यामुळे मी काय केलं की ते जे जुने ऑर्गनायझर आहे त्या साईजनुसारच यांना कट करून घेतले. तर यासाठी मी एक स्पेशल कटर वापरते. तो कटर देखील मी तुम्हाला दाखवला. आणि त्यानंतर माझ्याकडे ना ज्या आपल्या कॅरी बॅग असतात, कापडी कॅरी बॅग, त्या व्यवस्थित मी त्यांना कट करून घेतलं आणि व्हिडिओत जसं मी दाखवलं ना त्याप्रमाणे ग्लूगनच्या हेल्पनी व्यवस्थित स्टिक करून घ्यायचे आहे आणि 1 बाय 1 त्या कॅरी बॅग आपल्याला त्यामध्ये चिपकवून घ्यायचं आहे. दिसायला अगदी सुंदर दिसतात. आणि वरच्या साईडला माझ्याकडे एक नवीन साडी होती जी मी माझ्या आईकडून आणली, स्पेशली क्राफ्टिंगसाठीच आणली होती. आईकडे भरपूर साड्या असतात, तर जी वापरत नव्हती, तर मी म्हटलं ही मी साडी स्पेशली फाडणार आहे, याचे तुकडे करणार आहे, त्यामुळे तू अशीच साडी दे. तर या साडीवरची जी प्रिंट होती ना ती सगळी सेम आहे, त्यामुळे मी ही साडी यूज करणार आहे. जर तुमच्याकडेही कुठल्या जुन्या साड्या वगैरे असेल ज्या तुम्ही बरेचदा वापरून बोर झालेले असेल तर तुम्ही कोणाला डोनेट करू शकता, नाहीतर मग घरात असाही त्याचा उपयोग करू शकता. तर मी बघा आतला भाग अशा प्रकारे कव्हर केलेला आहे आणि खालचा जो बेस आहे तो स्ट्रॉंग व्हावा त्यासाठी त्याच आकाराचा एक कार्डबोर्ड कट करून घेतला आणि त्याला देखील व्यवस्थित पॅक करून घेतले, कारण दिसायला छान दिसलं पाहिजे. कारण मी एका व्हिडिओमध्ये कार्डबोर्डचा जेव्हा रिव्ह्यू शेअर केला होता ना तेव्हा एका ताईंनी मला कमेंट केली होती की कॉक्रोचेस होतात. पण आता तुम्ही बघा माझ्या व्हिडिओजमध्ये मी बरेचदा तुमच्यासोबत कार्डबोर्डचा यूज दाखवला आहे आणि माझ्याकडे भरपूरसे कार्डबोर्डचे ऑर्गनायझर आहे जे मी बऱ्याच वर्षापासून यूज करते आहे. मला कॉकरोचचा किंवा कुठल्याही किड्याचा एक्सपिरियन्स आला नाही. मला वाटते जर तुम्ही डायरेक्टली जर एखादी कार्डबोर्ड आपल्या घरात यूज करत असाल तर मात्र कॉकरोचेस होऊ शकते. पण जर एखाद्या कापडाने त्याला जर व्यवस्थित तुम्ही पॅक करून जर वापरत असाल तर मात्र कॉकरोचेसची भीती राहत नाही. तर बघा इथे मी व्यवस्थित याला ग्लूगनच्या हेल्पने स्टिक करून घेतलं आणि ग्लूगनच्या मदतीने तुम्ही जर कापड चिपकवत असाल आणि तुमच्याकडे जर ग्लूगन नसेल तर तुम्ही इथे फेविकॉलचाही यूज करू शकता किंवा फॅब्रिक ग्लूचाही यूज करू शकता. फक्त त्याला सुकायला थोडासा वेळ लागतो. ग्लूगन जो असतो ना तो इन्स्टंट सुकतो. आणि बघा अगदी 0 खर्चात घरातल्या सामानाने माझे सुंदरसे ऑर्गनायझर रेडी झालेले आहे. तर बघा या टीव्ही टेबलवर किती जास्त पसारा नियाने करून ठेवलेला आहे. तर तोच पसारा ठेवण्यासाठी मी हे ऑर्गनायझर बनवलेले आहे. आणि बघा आता हे ऑर्गनायझर ठेवल्यानंतर या टेबलचा लुकही छान दिसणार आणि इवन तिच्या खेळण्यांचा पसारा देखील दिसणार नाही. तर तुमच्या घरात कुठल्याही जागेवर असा छोटा मोठा पसारा होत असेल तर तुम्ही अशी कार्डबोर्डपासून नक्की ऑर्गनायझर बनवून तो पसारा त्यामध्ये ठेवा. दिसायला तो एरिया देखील छान दिसेल आणि जो काही पसारा असेल तो देखील नाहीसा होईल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी तुमच्यासोबत एक प्रोटीन रिच फूड शेअर करणार आहे. बनवायला खूप सोपं आहे. बरेचदा घरात लहान मुले असतील किंवा आपण मोठेही भाज्या खायला कंटाळा करतो, जसं डाळी, त्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं. तर माझ्याकडे ना काही बॉईल केलेले चणे होते, तर ते मी व्यवस्थित मिक्सरला लावून घेणार आहे. नाहीतर तुम्ही मॅशरच्या मदतीनेही मॅश करू शकता. त्यामध्ये एक आलू देखील मीन्स बटाटा देखील मी खिसून टाकणार आहे. जेव्हा मी चणे मिक्सरला लावले त्यामध्ये काही बेसिकचे मसाले घातले आहे, जसं कोथिंबीर घातली, त्याचबरोबर हिरवी मिरची, तुम्ही वाटेल तर तुमच्या आवडीनुसार अद्रकही घालू शकता. त्यानंतर त्यामध्ये एक बटाटा देखील खिसून घातला. जर तुमच्याकडे बटाटा नसेल तर तुम्ही थोडंसं बेसन वगैरे भाजून घालू शकता किंवा पनीर घालू शकता. ज्या तुमच्या आवडीच्या भाज्या आहे, जसं गाजर आहे, बरेचदा शिमला मिरची असते, बारीक कांदा असते, तेही घालू शकता. म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या घालू शकता जे तुमच्या मुलांना आवडते ते. यामध्ये तुम्ही चीज देखील घालू शकता. आवडीनुसार बेसिक्सचे मसाले घातले, चाट मसाला घातला, आमचूर पावडर घातलं आणि त्यानंतर तुम्ही वाटेल तर याची टिक्कीही बनवू शकता. पण मी एक मस्त असा रॅप बनवलेला आहे जो माझ्या मुलीने मात्र खूप आवडीने खाल्ला, त्यामुळे विचार केला की तुमच्यासोबत देखील शेअर करावा. अगदी प्रोटीन रिच फूड आहे. जस्ट एक त्याचा मी गोळा बनवला आणि तो तव्यावर ठेवला. फक्त तव्याला थोडंसं बटर किंवा तेल लावा आणि त्यानंतर पोळी ठेवून अशा प्रकारे प्रेस करा. जेवढं काही मटेरियल असेल ते पोळीला चिपकलं जाईल आणि शिजला देखील जाईल हलकंसं. तर बघा इथे मी पोळी व्यवस्थित भाजून घेतली. मी तुम्हाला सरळ करून दाखवते. जेवढं काही मटेरियल होतं ते व्यवस्थित याला चिपकलेलं आहे. त्यानंतर आपल्या आवडते सॉसेसनुसार, जसं माझ्याकडे मी इथे शेजवान चटणी घेतलेली आहे, टोमॅटो सॉस, मेयोनीज घेतलं, तुम्ही वाटेल तरी इथे हिरवी चटणीही वापरू शकता आणि आवडीनुसार भाज्या आपल्याला यामध्ये अप्लाय करायच्या आहे. तर माझ्याकडे थोडंसं पनीर होतं तर मी ते देखील बटरमध्ये थोडंसं भाजून घेतलं. बारीक कांदा, टमाटर, शिमला मिरची असेल तर शिमला मिरची, चीज असेल तर चीज देखील ग्रेट करू शकता. आणि बघा त्यानंतर जी उरलेली पोळी आहे ती त्यावर फोल्ड करायची आहे आणि मस्त असं बटरमध्ये किंवा तुपामध्ये
ही जी पोळी आहे ती व्यवस्थित कुरकुरीत होतपर्यंत भाजून घ्यायची आहे. आणि बघा आपले मस्त असे हेल्दी असे टाकोज रेडी आहे. माझ्या मुलीने ही रेसिपी खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय केली, म्हणून मला असं वाटलं की तुमच्यासोबत देखील शेअर करावं. इव्हन माझ्या मिस्टरांनी आणि मला देखील ही रेसिपी खूप आवडली. जर कधी तुम्ही ही रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा. बरेचदा आपल्याकडे शिळ्या पोळ्या वगैरे उरतात ना, तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता. व्हिडिओचा शेवट करण्याआधी मी तुमच्यासोबत हा सुंदरसा असा फ्लावर शेअर करते. तर हे फ्लावर कशाचं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण याला आपण रोज आपल्या भाजीमध्ये यूज करतो. म्हणजे रोजच्या स्वयंपाकात आपला या फ्लावरचा यूज होतो. मीन्स कुठल्या मसाल्याचं हे फ्लावर आहे मला कमेंट करून नक्की सांगा. मलाही माहिती नव्हतं, कालच कळलं. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, हाईप करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करता पण कमेंट करायला विसरता. आणि या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला आवडत असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.